नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत नवीन 375 जागांसाठी पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. याच्यामध्ये वेगवेगळ्या 3 पदांचा समावेश असणार आहे. पहिलं पद असणार आहे लिपिक, त्यानंतर शिपाई आणि वाहन चालक. अशा प्रकारच्या या 3 पदांसाठी टोटल 375 जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे. तर या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. या सर्व पदांसाठी वयाची अट, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, सिलेक्शन प्रोसेस, पुढे आपल्याला अभ्यासासाठी स्टडी मटेरियल कुठून भेटेल याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 70% जागा, ठीक आहे. यातील 70% जागा या फक्त लातूर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्याच भरल्या जातील. उर्वरित 30% जागा या इतर जिल्ह्यांचे जे विद्यार्थी अर्ज भरतील त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ऑल महाराष्ट्राचे विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा बँकेच्या ज्या पदभरती होत असतात त्यांचं मेरिट खूप कमी लागतं, कारण इथे अर्ज संख्या खूप कमी असते. आपल्याला पेमेंट देखील चांगलं असतं मित्रांनो. 2-3 वर्षामध्ये तुम्हाला आरामशीर 30-35-40 हजारच्या दरम्यानमध्ये लिपिक या पदासाठी तुमचं पेमेंट होत असतं. आणि याच्यामध्ये आपल्याला कॉम्पिटिशन खूप कमी असतं. सिलेक्शन प्रोसेस आपल्याला जर म्हटलं तर अगदी सोपी आहे आणि थोडाफार जरी अभ्यास केला तर तुमचं इथं सिलेक्शन होऊन जाऊ शकतं. आता इथून मागच्या ज्या पदभरती झाल्या मित्रांनो, 100 पैकी 50-60चं मेरिट तिथं लागलं गेलंय मित्रांनो. कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीच नाही. आपल्याला लेखी प्लस मुलाखत दोन्हींचं जर एकत्रित केलं तर 50-60च्या दरम्यानमध्ये खूप जास्त वेगवेगळ्या जिल्ह्यांचं मेरिट लागलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती तशी बघणारच आहे. तर आता या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. आता ही एक नवीन संधी आलेली आहे मित्रांनो. सर्व या जिल्हा बँकेच्या ज्या पदभरती होत असतात या परमनंट कायमस्वरूपीच्या नोकऱ्या असतात मित्रांनो. तुमचं पेमेंट देखील वेळेनुसार वाढत जातं. आपल्याला इतर देय भत्ते, महागाई भत्ते यांचा देखील समावेश असतो. ते देखील भत्ते तुम्हाला इथे दिले जातात. म्हणजे आपल्याला परमनंट आणि एकदम चांगली नोकरी इथं भेटत आहे. आपल्याला थोडा जर आपण अभ्यास केला 1-2 महिन्यामध्ये तरी तुमचं इथं सिलेक्शन होऊन जाऊ शकतं. आपल्याला स्पेशल त्याच्यासाठी आपण एक YouTube चॅनल सुरू केलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तिथे फक्त जिल्हा बँकेचा अभ्यासक्रम, त्याच्यावरती व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर त्याही चॅनलला जॉईन होऊन घ्या. सोबत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्यालाही तुम्ही जॉईन व्हा. सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर तुम्हाला सर्वप्रथम व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जातात, ठीक आहे. तर दोन्ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तिथे तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तर चला आता या पदभरतीविषयी डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, ही पदभरती आलेली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत. ही आपल्याला ऑफिशियल वेबसाईट बघण्यासाठी भेटेल. या वेबसाईटवरती देखील तुम्हाला हे अपडेट बघण्यासाठी भेटलेलं असेल. आता या पदभरतीसाठी 18 तारखेपासून म्हणजे आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे. 4 ते 5 वाजेपासून, ठीक आहे. सायंकाळी 4 ते 5 वाजल्यापासून इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर माहिती तुम्हाला 4 ते 5 वाजता जो आपला सेपरेट एक व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये भेटून जाईल. याही व्हिडिओमध्ये तुमचे जेवढे पण प्रश्न असतील ते त्यांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने भेटून जातील, ठीक आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. हिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. ऑलरेडी जर म्हटलं तर या लातूर जिल्हा बँकेमध्ये जर म्हटलं तर आता सध्याला वेगवेगळ्या सध्या बँक भरती चालू होते, ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळी पदं होती. त्याच्यामध्ये टेक्निकल देखील काही पदं होती. तर टेक्निकल पदांच्या जाहिरातीवरती एक सेपरेट व्हिडिओ आपण टाकलेला होता. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची लेखी परीक्षा वगैरे काहीच नव्हती. फक्त मुलाखत होणार होती आणि मुलाखतीवरती डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होणार होतं. परंतु आता 18 तारखेला, ठीक आहे, आज 18 तारखेला ही नवीन पदभरती आलेली आहे. याच्यामध्ये 3 पदांचा समावेश आहे आणि टोटल 375 जागांचा समावेश असणार आहे. तर या पदभरतीविषयी आता डिटेलमध्ये आपण माहिती जाणून घेत आहोत. तर बघा, ही जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे. ही संपूर्ण जाहिरात नाही आहे मित्रांनो. ही पेपरला जी जाहिरात येते सर्वप्रथम पहिल्या दिवशी ती जाहिरात आहे. अजून संपूर्ण जाहिरात आपल्याला वेबसाईटवरती बघण्यासाठी भेटलेली नाहीये. ती आज 18 तारखेला 4 ते 5च्या दरम्यानमध्ये बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे. 4 ते 5च्या दरम्यानमध्ये तुम्हाला ती संपूर्ण जाहिरात वेबसाईटला बघण्यासाठी भेटेल. त्याच्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ येईल आणि त्याचसोबत ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येणार आहे. तर लगेच चॅनलला जॉईन व्हा, ठीक आहे. तर चला आता जाहिरातीबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देऊन देतो. तर बघा, पहिलं पद असणार आहे लिपिक. याच्यासाठी सर्वात जास्त जागा असणार आहे. ऑलरेडी आपण याच्यावरती माहिती दिली होती मागील व्हिडिओमध्ये, तेव्हा देखील तुम्हाला सांगितलं होतं लिपिक या पदाच्या 200 पेक्षा जास्त जागा बघण्यासाठी भेटतील, ठीक आहे. 250 टोटल जागा असणार आहे. याच्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आणि तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे 30/11/2025 पर्यंत, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
पदवी तुम्ही जर उत्तीर्ण केलेली असेल, तुमचं TY झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. परंतु या पदवीमध्ये ठीक आहे, इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, या पदवीमध्ये सरासरी कमीत कमी तुम्हाला 60% गुण इथं मिळणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. तर बघा इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे, कोणतीही पदवी जर तुमचा एखादा कोर्स झाला असेल कोणताही तरी चालेल, परंतु त्या कोर्सचा जो आपला निकाल आहे त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपला अंतिम निकालामध्ये कमीत कमी आपल्याला 60% गुण मिळणं इथं आवश्यक होतं. ठीक आहे. तर तेव्हा तुम्ही इथं अर्ज करू शकतात. त्याच सोबत पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, तुमच्याकडे संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. संगणकाचं ज्ञान म्हणजे तुमचं MSCIT झालं असेल, CCC झालं असेल, संगणकाचा एखादा इतर कोर्स झाला असेल, तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात. इथे आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते बघा, कमीत कमी 90 दिवसाचा एखादा संगणकाचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असावा, जसे की MSCIT जी की असते 3 महिन्याची म्हणजे 90 दिवसाची. याच्या व्यतिरिक्त CCC तुमचं झालं असेल किंवा बाकीच्या एखादा संगणकाचा कोर्स झाला असेल 90 पेक्षा जास्त दिवसांचा, कमीत कमी 90 दिवस दिलेले आहेत. तर अशा प्रकारचा संगणकाचा एखादा कोर्स तुम्ही इथं पास केलेला असावा, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. एकत्रित जर विचार केला तर आपल्याला लिपिक या पदासाठी TY आपण असं म्हणू शकतो, पदवी, एखादी पदवी त्याच्यामध्ये आपण ग्रॅज्युएशन म्हणू शकतो किंवा तुमचं साधारण TY पूर्ण असेल तर TY प्लस आपल्याला इथं MSCIT किंवा संगणकाचं ज्ञान आपण म्हणू शकतो, CCC वगैरे कोणताही अशा प्रकारचा कोर्स इथं आपण पूर्ण केलेला असावा. परंतु तुमचा TY किंवा तुमची जी पदवी तुम्ही उत्तीर्ण केलेली एखादा कोर्स पूर्ण केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये जसं की TYचा निकाल असेल त्याच्यामध्ये कमीत कमी 60% गुण तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. ठीक आहे. तेव्हाच तुम्ही इथं अर्ज करू शकता. तर लिपिक या पदासाठी टोटल एवढ्या जागा आहेत. वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता तुम्हाला समजून आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे. तर पुढे बघा, आपल्याला पुढे जर म्हटलं तर आपल्याला शिपाई हे पद आहे. शिपाई या पदासाठी देखील भरपूर जागा आहे. 115 जागांचा समावेश आहे मित्रांनो. शिपाई या पदासाठी वयाची अट कमीत कमी 19 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आणि अर्ज जर म्हटलं तर आपलं वय कॅल्क्युलेट या दिवसापासून 30/11/2025 पर्यंत आपलं वय कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. शिपाई या पदासाठी फक्त 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे 60 गुणांसोबत. ठीक आहे. 12वी उत्तीर्ण तुम्ही पास पाहिजे. कोणते उमेदवार आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणते याच्यामधील उमेदवार फक्त 12वी पास असणं गरजेचं असणार आहे 60% गुणांसोबत. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती समजून आली. पुढे आपण बाकीची माहिती जाणून घेऊया. तर संपूर्ण पुढे अभ्यासक्रम याच्याबद्दल देखील डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. पुढे आपल्याला शिपाई हे पद झालं. आता पुढे आपल्याला वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरचं पद आहे. याच्यासाठी कमी पदसंख्या आहे, तर 10 पदसंख्या आहे. याच्यासाठी कमीत कमी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. आणि याच्यासाठी देखील 12वी उत्तीर्ण 60 गुणांसोबत कमीत कमी पाहिजे आहे. त्याचसोबत ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे इथं पाहिजे आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं अर्ज करू शकता. तर जे 3 पद होते, लिपिक, त्यानंतर शिपाई आणि वाहन चालक, या तिन्ही पदांसाठी वयाची अट, एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे तुम्हाला इथं समजून आलेलं असेल. आता पुढे सर्वप्रथम जर म्हटलं तर बाकीची भरपूर माहिती बघणार आहोत. परंतु या पदभरतीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 7 ते 8 विषयांची तयारी करावी लागणार आहे मित्रांनो. तर त्या 7 ते 8 विषयांचं तुम्हाला नोट्स देखील आपण उपलब्ध करून देतोय. तर त्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आता आपण जाणून घेऊयात. त्यानंतर लगेच पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आपण स्पेशल या जिल्हा बँक पदभरतीसाठी नोट्स उपलब्ध करून देतो आहोत. यामध्ये या नोट्स आपण देतोय, या गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण नोट्स देतोय आणि याच्यामध्ये मागील झालेला सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्या नोट्समध्ये बघण्यासाठी भेटून जातील. याच्यामध्ये भरपूर काही स्टडी मटेरियल आहे. आता याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक जिल्हा बँकेसाठी जो अभ्यासक्रम आहे जवळपास 90% सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. परंतु यामध्ये काय होतं, वेगवेगळ्या जिल्हा बँकेचे जे पेपर होतात, कधी कधी आपल्याला मराठीवरती प्रश्न विचारले जातात, कधी कधी विचारले देखील जात नाही. इंग्लिश विषयावरती प्रश्न विचारले जातात, कधी कधी विचारले देखील जात नाही. परंतु बाकीचे जे विषय आहेत, गणित, बुद्धिमत्ता, GK, चालू घडामोडी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, सहकार, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांवरती जास्त भर दिला जातो. ठीक आहे. तर आपण या मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या सर्व विषयांच्या एकत्रित नोट्स उपलब्ध करून देतोय, जेणेकरून तुमच्या जिल्हा बँकेसाठी हे विषय असतील तर त्याचा देखील तुमचा अभ्यास पूर्ण होऊन जाईल. आता हा अभ्यासक्रम आज जी 4 ते 5 वाजता जी जाहिरात येईल त्याच्यावरती सेपरेट आपण व्हिडिओ टाकणार आहोत. त्याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जरी सांगायचं म्हटलं तर कोणतेही विषय असो, आपण सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय आणि त्याच सोबत जिल्हा बँकेच्या मागील सर्व झालेल्या क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय उत्तरासोबत. या क्वेश्चन पेपर कलेक्ट करण्यासाठी आपल्याला जवळपास 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. कारण याच्यामध्ये सर्व शिफ्टच्या ज्या पण जिल्ह्यांचे पेपर झाले, आता लेटेस्ट पुणे, गोंदिया, ठाणे, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी अशा प्रकारचे वेगवेगळ्या जिल्हा बँकेचे पेपर
झाले. तर हे सर्व पेपर आपण कलेक्ट केले ते लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचे आपल्याला यामध्ये क्वेश्चन पेपर बघण्यासाठी भेटेल. आणि अहमदनगर याच्यासाठी चालक या पदासाठी देखील पेपर होता, तर चालकचे देखील पेपर याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. म्हणजे लेटेस्ट सर्व शिफ्टचे प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील सर्व जिल्ह्यांच्या. आणि याच्यामध्ये काय झाले, आपण या नोट्स आणि प्रश्नपत्रिका खूप कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. तर बहुतेक ठिकाणी आपल्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करून किंवा बाय करून दुसरीकडे जास्त किमतीमध्ये आपल्याला इथं सेल केलेलं बघण्यासाठी भेटत आहे. ठीक आहे, तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, काळजी करू नका. ठीक आहे, तर आपला क्वेश्चन पेपर आणि नोट्स कमी किमतीमध्ये घेऊन काही ठिकाणी जास्त किमतीमध्ये किंवा यामध्ये जर म्हटलं तर आपण जे पीडीएफ देतो त्याचे अर्धाले पीडीएफ करून ते सेल केले जाते, तर त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, काळजी करू नका. ठीक आहे, तर बघा, या जिल्हा बँकेच्या ज्या आपण नोट्स काढलेल्या आहेत या नोट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे सर्व जिल्हा बँकेसाठी. स्पेशल लातूर जिल्हा बँकेसाठी देखील या महत्त्वाचे असणार आहे, कारण या तिन्ही पदांसाठी ज्या नोट्स आहेत त्या आपण याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. आता लिपिक या पदाचे पेपरची लेवल फक्त थोडीशी आपल्याला हाय बघण्यासाठी भेटते. याच्या व्यतिरिक्त शिपाईचा पेपर थोडा सोपा असतो, आपल्याला चालकचा पेपर थोडा सोपा असतो. बाकी अभ्यासक्रमासाठी जे विषय आहेत ते सारखेच आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला या सर्व नोट्स महत्त्वाचे असणार आहे सर्व पदांसाठी, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आपल्याला अभ्यासक्रम सारखाच आहे, फक्त लेवल थोडी कमी जास्त आहे. जसे की शिपाईची 10वीची लेवल असते आणि लिपिकची 12वीची लेवल असते, त्याच्यामुळे आपण सर्व एकत्रित नोट्स सर्व विषयांचा उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या टॉपिक विषयी आपल्याला या विषयांच्या नोट्स भेटतील. याच्यामध्ये आयएमपी प्रश्न, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये माहिती, हे सर्व काही भेटून जाईल. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त संगणक व माहिती तंत्रज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, बँकिंग, सहकार या विषयांच्या आपण आयएमपी प्रश्न उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, तर याच्या देखील तुम्हाला नोट्स आयएमपी प्रश्नाच्या स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत ह्या उत्तरासोबत तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. ऍज इट इज मागील झालेल्या प्रश्नपत्रिका उत्तरासोबत. आणि या प्रश्नपत्रिका देण्यामागचं एकच कारण, आपले जे जिल्हा बँकेचे पेपर होत असतात ना, याच्यामध्ये संगणक, माहिती तंत्रज्ञान, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, बँकिंग, सहकार हे जे विषय आहेत यांचे खूप सारे प्रश्न ऍज इट इज रिपीट होत असतात, खूप सारे प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे मागील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असतात जिल्हा बँकेसाठी. त्याच्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून आपण या प्रश्नपत्रिका कलेक्ट करत आलेलो आहोत. आतापर्यंत 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. आता याच्यामध्ये जिल्हा बँकेचा अभ्यासक्रम जर म्हटलं तर आपल्याला असतो 90 गुणांचा पेपर आणि 10 मार्काची मुलाखत असते आपल्याला लिपिक या पदासाठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये 90 मार्काचा जो पेपर असतो, निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही नसते. आपल्याला इथं 50-60 जरी मार्क पडले, मुलाखतीला 2-3 जरी मार्क पडले तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जातं. कारण आता मागचे जे पेपर झाले 100 पैकी टोटल हे 90 + 10 टोटल 100 मार्काचं आपलं सिलेक्शन असतं, 100 मार्कावरती सिलेक्शन असतं. तर 50-60 जरी ज्या विद्यार्थ्याला मार्क पडलेत त्यांचं भरपूर ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. खूप कमी मेरिट लागते मित्रांनो, पगार वगैरे तुमचा नंतर भरपूर चांगला असतो, त्याच्यामुळे ही संधी सोडू नका. तर हे सर्व आपल्याला अभ्यासक्रमानुसारच आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. प्रश्नपत्रिका आणि नोट्स सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 3199 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि त्याच्यासोबत व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे आपला. ठीक आहे, तुम्ही कॉल करू शकता, परंतु संपूर्ण माहिती तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये काय काय भेटणार आहे, सर्व क्वेश्चन पेपर आणि बाकी विषयाच्या नोट्स हे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला भेटेल व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, हे सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिलं जातं. जेव्हा तुम्ही या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवता त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचा नंबर सेव्ह केला जातो आणि सर्व पीडीएफ वगैरे, व्हॉट्सअप ग्रुप लिंक वगैरे, सर्व काही टेलिग्राम ग्रुप लिंक वगैरे, सर्व प्रायव्हेट आपलं जे आहे स्टडी मटेरियलसाठी स्पेशल ते सर्व तुम्हाला पाठवलं जातं व्हॉट्सअप ग्रुपवरती. हे पीडीएफ देखील तुम्हाला भेटून जातं. ठीक आहे, तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका, अतिशय महत्त्वाचे असणार आहे. आणि आपण ज्या नोट्स उपलब्ध करून देतोय ते इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही, कारण या क्वेश्चन पेपर्स आपल्याला 2-3 वर्षापासून आपण कलेक्ट करतोय तेव्हा कुठं आपल्याकडे या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत आणि बाकी विषयांच्या नोट्स देखील तुम्हाला एकत्रित भेटताय खूपच कमी किमतीमध्ये. ठीक आहे, तर याचा लाभ घ्यायला विसरू नका. तर हे सर्व काय उपलब्ध करून देतोय. पुढे अभ्यासक्रमाचा जेव्हा आपला व्हिडिओ येईल तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवरती विचारले जातात, हे सर्व काय मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लगेच जॉईन व्हा, सबस्क्राईब करून घ्या, जी बिल तिला क्लिक करून घ्या. ठीक आहे, तर चला आता पुढील माहिती आपण बघूयात. तर पुन्हा हे जे आपलं पीडीएफ आहे ते मी ओपन करून घेतो जेणेकरून आपल्याला बाकीची माहिती बघता येईल. तर बघा, या पदभरतीसाठी ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे मित्रांनो, जी की पेपरला आलेली मित्रांनो, ही पेपरला जाहिरात आलेली आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे 4 वाजल्यापासून इथं अर्ज सुरू होतील. इथं बघा, आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 18/12/2025 पासून दुपारी 4 वाजल्यापासून इथं सुरुवात होईल असं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, आपल्याला परीक्षा शुल्क, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला अर्ज लगेच करता येणार आहे, परंतु परीक्षा शुल्क आपल्याला इथं
21/12/2000 पासून इथं सुरू होतील 11 वाजल्यापासून आणि शेवटची तारीख अर्ज भरायची आणि परीक्षा शुल्क भरायची शेवटची तारीख असणार आहे 21/1. ठीक आहे, 21/1/2026. ठीक आहे, सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 18 तारखेपासून म्हणजे आजपासून अर्ज करू शकतात. फक्त परीक्षा शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे. ते परीक्षा शुल्क तुम्ही 23 तारखेपासून भरू शकता आणि अर्ज आणि परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 21/1/2026. ही गोष्ट लक्षात घ्या. तर ही महत्त्वाची माहिती होती. बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं सांगून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर परीक्षा शुल्क वगैरे किती राहील याच्याबद्दल तुम्हाला पुढे जर म्हटलं तर परीक्षा शुल्क 700 ते 900 700 ते 900च्या दरम्यानमध्ये असतं. याच्यामध्ये काय परीक्षा शुल्काविषयी माहिती दिलेली नाहीये. काळजी करू नका. आता 4 वाजता अर्ज सुरू होणार आहे म्हणजे 4 वाजेपर्यंत संपूर्ण जाहिरात आपल्याला वेबसाईटवरती आलेली बघण्यासाठी भेटेल. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. सूचना दिलेल्या आहेत बघा. सांगितल्याप्रमाणे 70% जागा या जिल्ह्यातील उमेदवार जे पण रहिवासी उमेदवार असतील जिल्ह्यातील त्यांच्याच भरल्या जातील. ठीक आहे, आणि बाकी उर्वरित 30% ज्या जागा आहे जिल्ह्याबाहेर जे पण उमेदवार अर्ज करतील ऑल महाराष्ट्रातील त्यांच्यासाठी इथे ह्या भरल्या जातील. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला बाकीच्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. ठीक आहे, आपल्याला सर्व अपडेट वेबसाईटवरती भेटतील आणि जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल डोमासाईल सर्टिफिकेट महत्त्वाचं असणार आहे अर्ज करते वेळेस. ठीक आहे, अपलोड करणं बंधनकारक राहील असं देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे कागदपत्राच्या वेळेस बाकीचे डॉक्युमेंट बघितले जातील आणि अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतले जातील. ठीक आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि बाकी जर म्हटलं तर बघा वेळोवेळी माहिती वेबसाईटवरती सादर केली जाईल. ती तुम्हाला चेक करायची आहे. त्याचा अपडेट आपल्याला मिळवण्यासाठी काही काळजी करू नका. आपल्या ग्रुपला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहे. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर हा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. काही जर तुम्हाला तांत्रिक अडचण आली तर इथे तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, इथे बघा आपल्याला या भरती संदर्भात काय माहिती घ्यायची असेल तर इथे तुम्ही संपर्क करू शकता आणि आजच ही पेपरला आपल्याला शॉर्ट नोटिफिकेशन आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीची संपूर्ण जाहिरात आलेली मित्रांनो. आता जवळपास ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे परंतु बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भेटून गेलेली आहे. याच्यामध्ये फक्त आता अभ्यासक्रम राहिला. ठीक आहे, अभ्यासक्रम सिलेक्शन प्रोसेस आणि फी किती आहे ते आपल्याला समजलं नाही. तर अभ्यासक्रमाविषयी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जे विषय आहेत ते सर्व तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, त्यासाठी मागील प्रश्नपत्रिका सर्व उपलब्ध करून देतोय. अभ्यासक्रमाचं तुम्हाला इथं समजून आलं. बाकी जर म्हटलं तर फी तुम्हाला सांगितली 700 ते 900च्या दरम्यानमध्ये तुमची फी असणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित फी असते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या जिल्हा बँकेच्या पदभरती होत असतात त्या कॅटेगरीनुसार होत नसतात. कास्टनुसार त्याच्यासाठी जागा नसतात. डायरेक्टली एकत्रित ओपन मधून ही पदभरती होत असते. ज्याला जास्त मार्क त्याचं डायरेक्टली सिलेक्शन. असं नाही की कॅटेगरीनुसार मेरिट लागतं, असं काहीच नाही. ज्याला जास्त गुण त्याचं डायरेक्टली सिलेक्शन होत असतं. कॅटेगरीनुसार इथे मेरिट लागत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना ओपन मधूनच अर्ज भरावा लागतो किंवा कास्ट सिलेक्ट केली तरी त्याचा काही फायदा नसतो कारण इथं कॅटेगरीनुसार जागा नसतात. ठीक आहे, अशा प्रकारचं तरी देखील खूप सारा मेरिट कमी लागतं, खूप कमी अर्ज येतात आणि भरपूर विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर इथं सिलेक्शन होऊन जातं. आपल्याला पेमेंट वगैरे किती असतं तर स्टार्टिंग लिपिक या पदासाठी पेमेंटचा देखील भाग जर म्हटलं तर आपल्याला जाहिरातीमध्ये बघण्यासाठी भेटेलच. परंतु मागील ज्या जिल्हा बँकेच्या आता लिस्ट ज्या झाल्या तर त्यांच्यानुसार जर म्हटलं तर तुमचं स्टार्टिंग पेमेंट लिपिक या पदासाठी 22 ते 25,000च्या दरम्यानमध्ये असतं. 1 वर्षाचा आपल्याला प्रोबेशन पिरियड म्हणजे ट्रेनिंग पिरियड आपण म्हणू शकतो. तेव्हा तुमचं पेमेंट 20,000च्या दरम्यानमध्ये असू शकतं. लगेच 1 वर्षामध्ये 20 ते 25 आणि 2-3 वर्षामध्ये आरामशीर 30 ते 35,000च्या दरम्यानमध्ये तुमचं पेमेंट जातं लिपिक या पदासाठी. आणि बाकी जर म्हटलं तर शिपाई या पदासाठी आपल्याला जर प्रोबेशन पिरियडमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला 17 ते 18 दरम्यानमध्ये पेमेंट असतं आणि बाकी नंतर तुमचं पेमेंट आरामशीर 22 ते 23 दरम्यानमध्ये लगेच स्टार्टिंग होतं आणि हे पेमेंट वाढत जात असतं. ठीक आहे, नंतर 2-3 वर्षामध्ये भरपूर चांगलं पेमेंट तुम्हाला इथं जिल्हा बँकेमध्ये बघण्यासाठी भेटतं आणि ड्रायव्हरसाठी देखील आपल्याला पेमेंट जर म्हटलं तर शिपाईसारखंच असतं. परंतु 2-3 वर्षानंतर तुम्हाला नक्की सांगतो 30,000पेक्षा जास्त पेमेंट तुम्हाला आरामशीर भेटतं. नंतर हे पेमेंट भरपूर वाढत जात असतं प्रत्येक वर्षानुसार. ठीक आहे, बाकी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस जर म्हटलं तर 90 गुणांची लेखी परीक्षा असते, 10 गुणांची मुलाखत असते. या लेखी परीक्षेला तुम्हाला थोडे जास्त मार्क पडले, 65+ मार्क पडले, निगेटिव्ह मार्किंग वगैरे काहीच नसते, सोपा पेपर असतो. तर लेखी परीक्षेला जास्त गुण असले तर मुलाखतीला काहीच गुण नाही पडले तरी काही अडचण नाही, तुमचं इथं सिलेक्शन होऊन जातं. त्याच्यामुळे थोडाफार अभ्यास केला तर तुम्ही इथं जॉईन होऊ शकता मित्रांनो. संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. सर्व ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन व्हायला विसरू नका.